वसई विरारमध्ये जोरदार पाऊस झालाय। 2 दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा हजेरी लावली आहे। विजांच्या कडकडाट वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला आहे। या पावसामुळे सखल भागात पाणी साचलेलं आहे। रस्ते वाहतूक देखील त्यामुळे मंदावली। विरारमध्ये रखडलेल्या कामांमुळे रस्त्यावर पाणी साचलं होतं। विरार पूर्वेकडील नारंगी बायपास उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामामुळे वाहन चालकांना मात्र तारेवरची कसरत करून वाहनं चालवावी लागत आहेत। रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांची डागडुजी करावी अशी मागणी आता नागरिकांनी केली। दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गाडी देवीच्या मंदिरात हिंदू बांधवांना प्रवेश बंदी केलेली आहे। बकरी ईद निमित्त मुसलमान दुर्गाडी किल्ला परिसरात नमाज अदा करतात। गेल्या 35 वर्षांपासून शिवसेना ही प्रवेशबंदी हटवण्यासाठी घंटानाद आंदोलन करते। बकरी ईद निमित्त शिवसेनेचे दोन्ही गट तसंच हिंदुत्ववादी संघटना यांनी देखील आज आंदोलन केलेलं आहे। बदलापूर शहरातील अनेक भागात पाणी टंचाई आहे। गढूळ पाणी पुरवठा होतो। जलशुद्धीकरण प्रकल्पात माती अडकल्यानं जलशुद्धीकरण प्रक्रिया मंदावलेली आहे। जैनपेटी वडोदरा पुलाची माती बंधाऱ्यात अडकल्यानं पुरवठ्यावर परिणाम झालाय। बदलापुरातील गांधीनगरमध्ये शिवराज्याभिषेकाचा शानदार सोहळा रंगला। या ठिकाणी रायगडाच्या धर्तीवर शिवस्मारकाची उभारणी करण्यात आली। अक्कलकोट संस्थानचे श्रीमंत मालोजीराजे भोसले यांच्या हस्ते शिवस्मारकाचं लोकार्पण करण्यात आलं। या सोहळ्याच्या निमित्तानं बदलापूरकरांना शिवराज्याभिषेकाची पर्वणी होत आहे। आयुष्याची स्वप्न उडा